नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, अतिशय सोप्या पद्धतीने ब्लाऊजचं बॅक नेक कटिंग आणि स्टिचिंग मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपलं जर प्रॉपर पद्धतीने कटिंग असेल तर ब्लाऊज पण अतिशय सुंदर असा शिवून होतो. तर बघा, इथे 3.5 इंचावरती गळ्याचे इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने मी इथे गळ्याला आकार दिलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, हा ब्लाऊज अतिशय साधा आहे, पण आपण जर व्यवस्थित आपलं कटिंग आणि स्टिचिंग असेल तर अगदी फिनिशिंग ब्लाऊजला पण खूप सुंदर अशी येते. तर बघा, इथे अस्तर मी कटिंग करून घेतलेलं आहे. या पद्धतीने अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला बॅक पार्टचं. आणि अस्तर कटिंग करायच्या वेळेस ब्लाऊजचा जो मेन ब्लाऊज पीसचं आपलं जे कापड आहे त्याच्यावरती आपल्याला इथे गळ्याचं कटिंग करायचं नाही आहे, फक्त अस्तरवरतीच आपण इथे कटिंग करणार आहे. कुठलाही आपला गळ्याचा कुठलाही आकार असो तो आपण इथे अस्तरवरतीच कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा, केलेल्या कटिंगनुसार मी इथे शिवून घेतलेला आहे. मेन ब्लाऊज पीसवरती इथे गळा इथे शिवून घेतलेला आहे, बघू शकता. आता जे आपलं मेन ब्लाऊज पीसचं कापड आहे ते इथे कट करून टाकायचं आहे. तर बघा, व्यवस्थित इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. कॉर्नरवरती कट द्यायचे आहेत आणि हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे इथे कापड, अस्तरचं कापड आणि ब्लाऊज पीसचं कापड. तर बघू शकता, आपण जर अतिशय योग्य पद्धतीने जर ब्लाऊज शिवलं तर ब्लाऊजची फिनिशिंग परफेक्ट येते. तर बघा, इथे पलटी करून घेतला आहे मी आणि याच्यावरती आपला जो गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे गळ्याला व्यवस्थित. तर बघा, याला मी कुठेही कॅनव्हास वगैरे वापरलेला नाही आहे, तरी पण आपण इथे गळा हा प्रॉपर पद्धतीने इथे शिवून घेणार आहे. आणि साधा ब्लाऊज आहे, साध्या ब्लाऊजला पण आपण इथे पायपिंग वगैरे ॲड करून सुंदर असा लूक देऊ शकतो ब्लाऊजला. तर बघा, इथे साईड पार्ट पण इथे मी शिवून घेतले आहेत या पद्धतीने. आणि जेव्हा आपण अस्तर कट करतो तेव्हा आपल्याला जे ब्लाऊज पीसचं कापड आहे ते थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करायचं आहे प्रत्येक ब्लाऊजच्या वेळेस, जेणेकरून आपल्याला शिवताना कुठेही प्रॉब्लेम येत नाही, व्यवस्थित इथे शिवून घेता येतं. तर बघा, इथे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे. आणि आता इथे आपल्याला कमरेच्या बाजूला, पाठीच्या बाजूला इथे टक्स द्यायचे आहेत. तर 4 इंचावरती मी इथे टक्स पॉईंट घेतला आहे बघा. तर आपल्याला इथे टक्स देताना डबल टक्स देऊन घ्यायचं आहे शिलाई. तर दोन्ही बाजूने इथे डबलवरती मी शिलाई देऊन घेतली आहे. सेम टक्स पॉईंटचं माप घेतलेलं आहे मी इथे. तर बघा, टक्स पॉईंट इथे देऊन झालेले आहेत आपले. आता इथे आपल्याला ब्लाऊज अगदी सारखा धरायचा आहे आणि इथे आपल्याला तिरकसमध्ये अर्धा इंच कापड कट करून घ्यायचं आहे फिटिंगच्या साईडला. तर बघा, इथे कट करून घेतलेलं आहे. तर हे जे कट करतो आपण, तर झोळ वगैरे येत नाही मुंड्यामध्ये बघा. तर इथे 1 ते 1.25 इंचाची कमरेची पट्टी घेतली आहे मी. पट्टीला इथे पहिली सरळ टीप मारून घ्यायची आहे, नंतर इथे दाब टीप देऊन घ्यायची आहे या ब्लाऊजवरती. आणि नंतर पलटी करून आपल्याला ह्याच्यावरती थोडीशी दुमडून आपल्याला परत एक टीप घ्यायची आहे. तर व्यवस्थित अशी आपली ही फिनिशिंगमध्ये कमरेची पट्टी देखील जॉईंट होऊन जाते. तर बघा, इथे कुठेही चुन्या वगैरे या पट्टीला येणार नाहीत. या पद्धतीने आपण ही पट्टी इथे जोडून घेतलेली आहे. तर अतिशय सोपी पद्धत आहे, बघू शकता. तर कॉटनचा ब्लाऊज आहे हा आणि ह्याच्यावरती सिल्वर काठ आहेत म्हणून सिल्वर रंगाची मी इथे पायपिंग घेतलेली आहे. तर बघा, इथे पायपिंग आपण जॉईंट करून घेणार आहे. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही पायपिंग जोडू शकता ब्लाऊजला. तर अतिशय सोपी पद्धत आहे. आणि साध्या ब्लाऊजवरती पण आपण हे पायपिंग जोडते वेळेस बघा, इथे काय करायचं आहे, जे आपला गळ्याचा आकार आहे तिथे आपल्याला पायपिंग कट करून घ्यायची आहे. सलग पायपिंग न जोडता आपल्याला इथे तुकडे तुकडे करून इथे पायपिंग जोडायची आहे बघा, या पद्धतीने. तर अतिशय सोप्या पद्धतीने हे जे आपल्या साध्या ब्लाऊजचं बॅकनेक कटिंग आहे, स्टिचिंग आहे, ते अतिशय प्रॉपर पद्धतीने इथे होणार आहे बघा. तर बघू शकता, इथे आपण हे पार्टमध्ये करून घेतलं आहे. तर बघा, इथे
दोन्ही बाजूची आपली पायपिंग इथे जोडून झालेली आहे। याच पद्धतीने आपण इकडच्या बाजूला पण पायपिंग इथे जोडून घेणार आहेत बघा। तर बघा, पायपिंग लावल्यामुळे या ब्लाऊजला खूप छान असा लुक येणार आहे। तर सोप्या पद्धतीने आणि अतिशय योग्य पद्धतीने आपला जर ब्लाऊज पीसचं कटिंग असेल तर ब्लाऊज पण आपला परफेक्ट असा शिवून होतो। तर बघू शकता इथे पायपिंग ॲड केल्यानंतर हा जो लुक आहे ब्लाऊजचा तर तो खूप छान असा झालेला आहे। तर बघा, याला मी कुठलेही रेडीमेड लेस किंवा नॉट न वापरता आहे त्याच कपड्यामधून हा ब्लाऊज तयार केलेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।